तर आज गेलो आपण मामाच्या शेतात. मामाच्या पोराने आज असे काय कुठे करून ठेवले तर गाडीचं खूप मोठं नुकसान झालं. आणि इकडे आम्ही बिबट्या झाकाने एवढं जोरात पळत निघालो. तर तुम्हाला सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा आपला ब्लॉग. तर जय शिवराय भावांना. तर मी ऐकण्याचं दिशान तर तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओ पाहिला असून तर आपण आलो मित्राच्या घरी. ते व्हिडिओ आपला अजून पाहिला पाहून घ्या तेवढं. तर आपले मामा श्री पण राहतात. आपण म्हणलं चला आता मामाकडे जाऊन आता घरी. मग इकडे मामाच्या घरी आलो आपण चहा घेतली. मामा म्हणे चाल म्हणे आपलं जायचं शेतात. मग शेतात जाताना आपलं सोदरीच भाऊ म्हणजे मामाचा मुलगा. मग काय आपण निघालो शेतात. इकडे आलो मामा म्हणे उतरून जा म्हणे आता पुढे खराब रोड आहे. मग इकडे चालत आलो. मग मामा म्हणता आपल्या कपास सोबत एक आपला व्हिडिओ घे म्हणे. मग काय घेतला आपण व्हिडिओ. मग लगेच मामा म्हणे आपली कपाशी कशी म्हणे. आता म्हणलं आता एक नंबर कपाशी फक्त भाव यायला पाहिजे आता कपाशीला. मग इकडे पुढे आल्यावर मामा म्हणता आपली तुरी दाखवून दे म्हणे आता कशी झाली. दाखव इकडे. मामा म्हणे आपली तुरी दाखवून दे म्हणे. आपलं मग तुरी दाखवून मामा म्हणलं आपली नात करते काय म्हणलं यावं लागतं तुरी शेतात. मग आपला काय व्हिडिओ काढणं चालू होतं. मामा म्हणे आपल्या तुरीतून येताना माझं एक नाही येताना एंट्री व्हिडिओ काढ म्हणे. आपले मामा काय आता शेतकरी हिरो आहे. मामा म्हणे चाल म्हटलं आपलं विहीर दाखवतो म्हणे शेतात एवढी भरेल म्हणे. आता या टायमाला एवढा पाऊस झालाय काढाय पुरी नाही आपली विहीर भरून येईल म्हणे. आता मला तर बरं आता पाऊस चालू द्या म्हणलं आता एवढं भारी. मग इकडे मामा म्हणता आपल्या छोट्याशा फार्म हाऊस मध्ये आपल्याला गण ठेवले म्हणे दोन. आता दोन बंदूक पण आता आम्हाला कळलं नाही आता कसा वापर करते. मामा म्हणे आता आपल्या शेतात खूप धुमाकूळ चालू म्हणे. आता बिबट्या रानडुक्कर यांचं नाही का खूप शेतात नुकसान करणं चालू म्हणे. आता त्यासाठीच मामाने दोन बंदूक आणले होते. ते म्हणे आता कशा वाचतं तुम्हाला दाखवतो म्हणलं. आता मामा एवढे फटाक वाजले आता बिबट्या कोणी देणार नाही म्हणला तिथं. मग इकडे शेतात नाही अन्न आलते. मग थोडेफार गप्पा आणल्यावर मग अन्न म्हणे सीताफळ काय म्हणले. सीताफळ खा रे खा रे. ए मुलांनो खा. येणे का तुम्ही खा ना सीताफळ. तर आता अण्णा म्हणलं पोरांना आता खावं लागेल सीताफळ. आता मग इकडे मामा त्यांनी चालू शेपू काढायचं काम. म्हणलं चला आता मामाला थोडं आपण काम करायला लागू म्हणलं. आता मग आपण मेची 2-3 साड्या काढून ठेवले. मामा म्हणे तुम्ही जा म्हटलं मी आता मागून गाडी हातात घेतली आपली ते भाऊनी. त्यांनी करायला गेला काही झालंच काही वेगळं म्हटलं. आता कुठं झाले भाऊ आता गाडीचं थोडंफार नुकसान झालं होतं. मग काय आता निघतो आम्ही घराकडे. तुम्हाला आजचा आपला मिनी ब्लॉग आवडला असेल तर तेवढा लाईक अँड फॉलो करून घ्या. तर तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये.